नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे विशाल आता सिंधूला म्हणत असतो, की मी तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट आणलेला आहे आणि तो आपल्या खिशातून आता गजरा काढतो. त्याने सिंधूसाठी गजरासुद्धा आणलेला असतो. तेव्हा सिंधू त्या गजराकडे बघते आणि तिला राघवबरोबरच्या आठवणी आठवायला सुरुवात होतात. तेव्हा तिला आठवत असतं, ती जेव्हा अभ्यास करत बसलेली असते तेव्हा राघव तिथे येतो आणि सिंधूला म्हणत असतो, की सिंधू मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे, ते ओळख बरं काय असेल. तेव्हा सिंधू म्हणते, राघव मी अभ्यास करते ना, काय आणले ते सांगा बरं. तेव्हा राघव म्हणतो, नाही सिंधू तू गेस करायचं आहे की मी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणले. तेव्हा सिंधू म्हणते, राघव तुम्ही स्क्रूड्रायव्हर आणलेत का. आपल्या कपाटाचं दार आहे ना ते खूपच जास्त सैल झाले, त्याचे नट आहेत ना खूप ढिल्ले झाले, ते फिट्ट करायला हवेत, नाहीतर कधीतरी तो दरवाजा अंगावरती येईल. बरं झालं तुम्ही स्क्रूड्रायव्हर आणलात. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू मी स्क्रूड्रायव्हर आणलेला नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते, मग तुम्ही मिक्सर आणलेत का. आईने सांगितलं होतं मिक्सर आणलेलं, तो घेऊन आलेत का. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू मी जर मिक्सर आणलं असतं तर आईकडे गेलो असतो ना, तुझ्याकडे कशाला आलो असतो. मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले. तेव्हा सिंधू म्हणते, राघव काय आणले सांगा बरं. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू आहे ना तू खूपच जास्त अनरोमॅन्टिक आहेस, तू अजिबात रोमॅन्टिक नाही आहेस, तुला गेससुद्धा करता आलं नाही मी काय गिफ्ट आणले. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. तर राघवने सिंधूसाठी आणलेला असतो गजरा. तो गजरा बघून सिंधू खूपच जास्त खुश होते. सिंधू म्हणते, राघव हा गजरा तुम्ही माझ्यासाठी आणला आहेत का. तेव्हा राघव म्हणतो, नाही रुक्मिणी काकूसाठी आणलं आहे. ऑफकोर्स मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे ना हा गजरा. तेव्हा इथे सिंधू म्हणते, ठीक आहे मी लगेचच माझ्या केसांमध्ये माळते आणि ती थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा राघव म्हणतो, मी आहे. तेव्हा सिंधू लगेचच तो क्लिप राघवच्या हातामध्ये देते. राघव तिच्या केसांना क्लिप लावतो आणि त्याच्यामध्ये गजरासुद्धा माळतो. तेव्हा सिंधू खूपच जास्त खुश होते आणि ती राघवला पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणत असते. तर इथे आता त्या आठवणी जाग्या होतात आणि सिंधू विशालला थँक्यू म्हणते. तेव्हा ती गजरा हातातून घेत असताना विशाल म्हणतो, मी माळू का तुझ्या केसांमध्ये. तेव्हा सिंधू म्हणते, नाही नको, मी नंतर तयार होताना लावेन. तेव्हा इथे विशाल म्हणत असतो, सिंधू का राघव माझ्याबरोबर ज्या पद्धतीने बोलला आणि तुझ्या घरच्या लोकांचा आमच्यावरती विश्वास नाही आहे का. तेव्हा सिंधू म्हणत असते, हे बघा राघव तुम्हाला जे काही बोलले, म्हणजे ते बोलले जरी चुकीचं असेल ना तरीसुद्धा त्यांचे इंटेन्शन चुकीचे नाही आहेत, म्हणजे त्यांना काळजी वाटते म्हणून ते त्या पद्धतीने बोलले. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, या घरातले लोक आहेत ना सगळेजण स्पष्ट बोलतात, पण यांच्या मनामध्ये काहीच नसतं, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि राघवच्या वतीने हवं तर मी तुम्हाला सॉरी म्हणते. तेव्हा इथे विशाल म्हणत असतो, नाही नाही तू कशाला सॉरी म्हणतेस, खरं तर मी सॉरी म्हणतो, ते सुद्धा सगळ्यांना. तेव्हा सिंधू म्हणते, नाही तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा विशाल म्हणतो, असं कसं, जर बायको चुकली तर ती सॉरी म्हणू शकते, मग नवरा चुकला तर त्याने का नाही माफी मागायची. तेव्हा सिंधू म्हणते, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही माझी माफी नका मागू. बरं ठीक आहे, संध्याकाळी आपलं संगीत आहे ना, मलासुद्धा तयार व्हायचं आहे. तेव्हा विशाल म्हणतो, आपण कॉफीला जाऊया का. तेव्हा सिंधू म्हणते, नाही आज नको, संध्याकाळी आपल्याला तयार व्हायचं आहे, तर उशीर व्हायला नको, आपण नंतर कधीतरी जाऊया. तेव्हा विशाल म्हणतो की ठीक आहे. तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे मी तयार व्हायला जाते. तरी ते विशाल म्हणत असतो की मला ॲटिट्यूड देतेस का, एकदा लग्न होऊ दे, मग हा विशाल करणे काय आहे ना ते बरोबर दाखवतो तुला, असं विशाल आता सिंधूला म्हणत असतो. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि म्हणतो की विशाल हे बघ, काल मी तुला ज्या पद्धतीने बोललो ना त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा विशाल म्हणतो, ते नाही नाही ते मी कधीच विसरून गेलो आहे. तेव्हा राघव म्हणतो, पण मी विसरलेलो नाही आहे, अजूनही माझ्या मनामध्ये कुठेतरी आहे की मी तुझ्याबरोबर चुकीचा वागलो आहे. त्यासाठी मी तुझ्यासाठी एक बॅचलर पार्टी ठेवले आणि तू जर माझ्याबरोबर आलास आणि तू जर माझ्याबरोबर ड्रिंक केलंस तर मला वाटेल की तू मला माफ केलेस म्हणून. तेव्हा विशाल म्हणतो, पण मी तर ड्रिंक करत नाही, मग मी येऊन काय करू. तेव्हा राघव म्हणतो, नाही नाही आजच्या दिवशी सगळं काही माफ आहे, प्लीज मी म्हणतोय म्हणून तरी चल. तेव्हा विशाल म्हणतो, ठीक आहे तू एवढा आग्रह करतोयस तर मी येतो. तेव्हा विशाल आपल्या मनामध्ये म्हणत असतो, राघव खरंच माझ्याबरोबर एवढं चांगलं बोलतोय की याच्यामध्ये सुद्धा त्याचा काहीतरी प्लॅन आहे. तरी ते राघवने सगळी तयारी केलेली असते. तेव्हा तो म्हणतो, विशाल ये बस. आणि तो आता स्वतःसाठी आणि विशालसाठी तयार करतो ड्रिंक. आणि तो विशालला म्हणतो की नाही नाही सगळं सिप घ्यायचं आहे, अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर मला वाटेल तू मला माफ केलेलं नाही आहेस. तेव्हा विशाल म्हणतो ठीक आहे आणि तो संपूर्ण ग्लास आता पिऊन टाकतो. तेव्हा इथे राघव त्याला विचारत असतो, काय मग विशाल तुझा कसला बिझनेस आहे. तेव्हा तो म्हणतो की इम्पोर्ट एक्सपोर्टचा. तेव्हा राघव म्हणतो की मस्त तुझा टर्नओव्हर असेल मग 5 ते 10 कोटींपर्यंत. तेव्हा विशाल म्हणतो की 20 कोटी. तेव्हा राघव म्हणतो, अरे वा, मग तू एवढा हँडसम आहेस विशाल, मग कॉलेजमध्ये सुद्धा तुझी चर्चा असेलच ना, म्हणजे मुली तुझ्या मागे पुढे असतील, मग एखादी मुलगी आवडली नाही का तुला. तेव्हा विशाल म्हणतो, आवडली ना, मुलगी तर आवडली. तेव्हा राघव म्हणतो, मग कुणाला प्रपोज वगैरे केलंस की नाही.
तेव्हा विशाल म्हणतो, नाही अजिबात नाही, मी खूपच जास्त फोकस्ड होतो ना, मी अजिबात कुठल्या मुलीला प्रपोज केलेलं नाही आहे. तेव्हा विशाल आपल्या मनामध्ये म्हणत असतो की राघव रत्नपारखी, तुम्ही मला अशा 10 बाटल्यासुद्धा पाजल्यात ना, तरीसुद्धा मी तुमच्यासमोर एकसुद्धा शब्द खरं बोलणार नाही आहे, कळलं तुम्हाला? तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि म्हणते, राघव काय चाललं आहे सगळं? विशाल हे तुम्ही काय करताय? तेव्हा विशाल म्हणतो, नाही नाही, मी खरं तर ड्रिंक करतच नाही, पण राघवने मला आग्रह केला म्हणून मी इथे थांबलो आहे. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, बरं विशाल, संध्याकाळी आपलं संगीत आहे, तुम्ही विसरले का? तुम्ही सुद्धा गेलात तरी चालेल. तेव्हा विशाल म्हणतो, हो मी निघतच होतो, आणि लगेचच विशाल तिथून जातो. तेव्हा सिंधू म्हणते, हे सगळं काय चाललंय राघव? तुम्ही कधी त्यांच्यावरती रागवता, कधी त्यांना दारू पाजता, नक्की तुमचं चाललंय तरी काय? तेव्हा राघव म्हणतो, हे बघ सिंधू, मी हे सगळं जे काही करतोय ना तुझ्यासाठी करतोय, तुझ्या भल्यासाठी करतोय. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही का माझ्या भल्याचा विचार करताय? माझं वाईट होऊ दे, चांगलं होऊ दे, तुम्हाला काय फरक पडतो? तेव्हा राघव म्हणतो, तू माझ्या मुलीची आई आहेस हे विसरलेस का तू? तेव्हा सिंधू म्हणते, म्हणून तुम्ही असं वागाल का? हे बघा, तुम्ही आता विशालबरोबर जे काही वागताय ना, त्यामुळे पुढे जाऊन आमच्या नात्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे आता, तुम्ही जर विशालचा अपमान केलात ना पुन्हा, तर मला ते अजिबात आवडणार नाही आहे. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू खरंच तो विशाल तुला आवडायला लागलाय का? तो पसंत आहे तुला? तेव्हा सिंधू काही न बोलता निघून जाते. तेव्हा इथे राघव आता सिंधूच्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो, सिंधू तू का मला समजून घेत नाही आहेस? मला खरं तर त्या विशालबरोबर तू लग्न करतेस हेच पटत नाही आहे. म्हणजे तू सुसाईड केल्यासारखं करतेस. पण मला ते आता शब्द सांगता येत नाही आहे की नक्की मी तुला कसं थांबू. पण प्लीज त्याच्याबरोबर लग्न करू नकोस. तेवढ्यातच सिंधू आता लिंबू पाणी घेऊन येते आणि म्हणते, लिंबू पाणी घ्या. तेव्हा राघव म्हणतो की मी दारू प्यायलेलो नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते, तरी पण जर वास आला तर प्या बरं तुम्ही आता. तेव्हा मधू येते आणि म्हणते, काय करताय तुम्ही दोघंजणं? सिंधू, तू इथे राघवबरोबर काय करतेस? तेव्हा सिंधू म्हणते, तुम्हाला वाटते तसं काही नाही आहे. तेव्हा मधू म्हणत असते, तिथे मी तुमच्या लग्नाची तयारी करते आणि इथे तुम्ही दोघंजणं हे काय करताय? तुला लग्न करायचं नाही आहे का विशालबरोबर? का फक्त त्याच्याबरोबर लग्न करण्याचं नाटक करतेस? तेव्हा सिंधू म्हणत असते, तुम्ही सगळ्यांना तुमच्यासारखं समजू नका. तेव्हा मधू म्हणायचं, काय म्हणायचं तुला? तेव्हा सिंधू म्हणते, तुम्हाला बरोबर कळते मी काय म्हणते ते. उगाच काही समजत नाही असा आव आणू नका. तेव्हा राजश्री काकू येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? बाहेरपर्यंत आवाज येतोय. तेव्हा मधू म्हणते, आई तुम्ही एवढं लवकर आलात? तेव्हा मधू म्हणते, हो, एक पूजा झाली, दुसरी पूजा करण्यासाठी वहिनी आणि ऋतुजा दुसऱ्या मंदिरात गेलेत. तेव्हा इथे मधू म्हणते, कसली पूजा? राजश्री काकू म्हणतात, मला नाही माहिती. तेव्हा सिंधू म्हणते, काकू ही पूजा माझ्यासाठी करतायत का? म्हणजे त्यांना असं वाटते की विशाल माझ्यासाठी लाईफ पार्टनर म्हणून चांगला आहे, पण माझ्यावरती कुठलंही संकट यायला नको आहे म्हणून त्या पूजा करतायत. तर राजश्री काकूंना सिंधू विचारते, संध्याकाळपर्यंत येतील का रुक्मिणी काकू? तेव्हा राजश्री काकू म्हणतात, नाही, त्या म्हणाल्यात की जर उशीर झाला तर संगीत सुरू करा म्हणून. तेव्हा इथे राजश्री काकू म्हणतात, मधू चल, उरलेली सगळी तयारी आपण करून घेऊया. तर इकडे विशालची आई म्हणत असते, तुम्ही तयारी खूप जास्त छान केली आहे. तेव्हा विशाल म्हणतो, हो ना, मला सुद्धा खूप जास्त आवडली आहे. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, तुम्हाला केलेली तयारी आवडली ना, म्हणजे आमचे प्रयत्न सार्थकी लागलेले आहेत. तर इकडे आता विनू आणि सावी दोघंजणं डान्स करत असतात. तेव्हा अन्वी म्हणत असते इथे आयुषला, तुला माहिती आहे का, राघव मामांनी सगळी तयारी केली होती, पण ह्या विशालने एवढी ड्रिंक केली पण तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही खरा खरा. तेव्हा आयुष म्हणत असतो की हे बघ, माझ्याकडे आहे ना 3 प्लॅन आहेत, 3, त्यातला आपण एक तरी प्लॅन सक्सेसफुल करू शकतो. तेव्हा अन्वी म्हणत असते, आयुष सांग ना काय प्लॅन आहे? तेव्हा आयुष म्हणत असतो, आत्ता नाही, नंतर, आपण नंतर तो प्लॅन करूया. तर इकडे आता सावी आणि विनू दोघंजणं डान्स करत असतात. तेव्हा विशालची आई म्हणते की मुलांवरती खूपच छान संस्कार केलेत तुम्ही. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, हो ना, म्हणजे या दोघांचंही खूप प्रेम आहे सिंधूवरती आणि सिंधूने सुद्धा यांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. तेव्हा राजश्री काकू म्हणत असतात की आमची सिंधू तयार होतच असेल, पण सिंधूने सावीला सुद्धा खूप छान संस्कार दिलेले आहेत. तर इथे राघव आणि सावी आता सिंधूला बघायला रूममध्ये येतात. तेव्हा इथे सिंधू छान तयार झालेली असते. तेव्हा राघव तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा सिंधूसुद्धा तयार होऊन राघवकडे एकटक बघत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता राघव आणि सिंधू दोघंजण एकत्र डान्स करत असतात. त्यानंतर इथे विशाल आणि सिंधूसुद्धा डान्स करत असतात. तेव्हा राघवला खूपच जास्त राग येत असतो, हे मधूच्या लक्षात येतं. तेव्हा मधू म्हणते की राघव, तुला कंट्रोल करण्यासाठी आता मला हे करावं लागेल. आणि ती राघवच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये कुठली तरी गोळी मिक्स करते आणि सिंधूला आणि राघवला ते ज्यूस प्यायला देते. तेव्हा इथे राघव आणि सिंधू दोघेही ते ज्यूस पितात. तर आता मधूने हा केलेला एक प्लॅन असतो राघवला कंट्रोल करण्यासाठी.